मनावरती दगड ठेवून मी निघालेले घरी. खरंच 3-4 दिवस इतकं एन्जॉय केलं ना नंदिनीसोबत. मला खूप रडायला येत होतं आणि बसमध्ये बसल्यावरती मी रडले पण. घरी पोचले आणि ही घराची अशी अवस्था झालेली, इतका पसारा झालेला ना, आणि तो आवरायचा म्हटल्यावर मला चक्कर येत होती. म्हटलं चला आता फटाफट कामं आवरावं लागेल. मी पसारा आवरत होते आणि क्रिशा मॅडम परत काढत होत्या. नंतर मी शूट करतानाही तिथे कॅमेऱ्याच्या समोर येऊन बसली आणि मध्येच डान्स करायला लागली. मग मी पण तिच्यासोबत डान्स केला. इतकी मस्ती करते ना क्रिशा, इतकी मस्तीखोर झाली आहे ना. नंतर मी गॅलरी धुवायला काढली कारण की इतकी धूळ झालेली आणि कबुतरांनी पण भरपूर घाण केलं होतं, म्हणून म्हटलं गॅलरी धुवून घेते. नंतर क्रिशाचे पण कपडे भरपूर पडलेले, मग ते धुवायला घेतले आणि माझं पिल्लू मला कशी हेल्प करत होती. सुकवायला टाकायला कपडे एक एक बरोबर देत होती. खरंच म्हणून म्हणतात लेक असावी. नंतर तिला थोडं गार्डनला घेऊन गेले आणि मग ती मस्त तिने थोडं खेळली तिकडे. नंतर दूध घेतलं, कॉफी घेतली आणि माचीस घेतली. घरी आली आणि तिला पॅनकेक पण बनवलं आणि माझ्यासाठी मी कॉफी बनवली कारण की खूप दिवसांनी कॉफी प्यायची इच्छा झालेली. आणि मध्येच ते कॉफीचा असा धुवा कॅमेरा लागला. मी घाबरले की काय झालं बाबा फोनला. नंतर मस्त सनसेट बघत कॉफी एन्जॉय केली. मग नंतर म्हटलं संध्याकाळी आज मॉलला जाऊया. मॉलला पोचलो आणि क्रिशा इतके हॅप्पी होते ना. तिला माहिती आहे नेहमी मॉलला आल्यावरती मला कारमध्ये बसायला भेटतं. नंतर शरण्याला थोडं कॉस्मेटिकचं लिपस्टिक, फाउंडेशन अशा गोष्टी घ्यायच्या होत्या 2-3, म्हणून मग क्रिशा पण तिथे मेकअप करत बसलेले आणि त्यांना कळलं की क्रिशा मिनी इन्फ्लुएन्सर आहे तर तिचा ऑटोग्राफ घेत होते. तर असं संपवला आजचा दिवस.